मी शरद पवार यांना सोडलं नाही, अजित पवार यांचं बारामतीमध्ये मोठं वक्तव्य। सर्व आमदार म्हणाले म्हणून महायुती सरकारमध्ये गेल्याचं स्पष्टीकरण। महाराष्ट्रामधल्या 4 प्रचार सभा रद्द करून अमित शहा दिल्लीमध्ये परत। मणिपूरमधल्या अराजकतेमुळे सभा अचानक रद्द केल्याची सूत्रांची माहिती। बाळासाहेब ठाकरेंचा आज 12वा स्मृतिदिन। उद्धव ठाकरे यांचं सहकुटुंब शिवतीर्थावरती बाळासाहेबांना अभिवादन। तर कुलाब्यामधल्या बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्री शिंदेंचं वंदन। देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांच्यासोबत आपल्याच मतदारसंघामध्ये प्रचार। स्ट्राइक रेट आणि जागांवरती नाही तर तिन्ही पक्षप्रमुखांच्या मतानं मुख्यमंत्रीपदाचा निर्णय, फडणवीसांची स्पष्टोक्ती। माहीमवरून राज ठाकरेंसोबत दुरावा। माझाच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। काही बाबींवरती वेळेवरती चर्चा व्हायला हवी होती, अशी ही स्पष्टोक्ती। महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शर्यत नाही, आमची शर्यत विकासाची। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। मुख्यमंत्री पदासाठी नेमका फॉर्म्युला ठरलेला नसल्याचंही स्पष्टीकरण। खेडमध्ये स्टिकर काढण्यावरून कदम कुटुंबामधली भाऊबंदकी चव्हाट्यावर। स्टिकर काढताना चित्रीकरण केल्यानं रामदास कदम यांच्या भावाची पत्रकाराला मारहाण। कापण्याची भाषा कराल तर आम्हीही तीच भाषा करू। दर्यापूरमधल्या गोंधळानंतर नवनीत राणांचं प्रत्युत्तर। आतापर्यंत 48 जणांवरती गुन्हे दाखल। पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवारानं भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तोंडाला काळं। बीडच्या केज मतदारसंघातली घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।